पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्ती शुभवर्तमान अध्याय 1 मराठी। मत्ती शुभवर्तमान अध्याय 1। मत्ती शुभवर्तमान अध्याय 1। येशूची वंशावळी। येशूची वंशावळी। येशू ख्रिस्त जो दाविदाचा पुत्र, जो अब्राहमाचा पुत्र, त्याची वंशावळी। अब्राहमाला इसहाक हा पुत्र झाला, इसहाकाला याकोब, याकोबाला यहुदा व त्याचे भाऊ झाले। यहुदास तामारेपासून पेरेस व जेरह झाले। पेरेसला हेस्रोन झाला, हेस्रोनला आराम झाला, आरामाला अम्मीनादाब, अम्मीनादाबाला नहशोन, नहशोनला सल्मोन, सल्मोनाला राहाबेपासून बवाज, बवाजास रुथेपासून ओबेद, ओबेदाला इशाय आणि इशायाला दावीद राजा झाला। जी पूर्वी उरियाची बायको होती, तिचपासून दावीद राजाला शल्मोन झाला। शल्मोनाला रहबाम, रहबामाला अबिया, अबियाला आसा, आसाला यहोशाफाट, यहोशाफाटाला योराम, योरामाला उज्जिया, उज्जियाला योमास, योमासाला आहाज, आहाजाला हिचकिया, हिचकियाला मनश्शे, मनश्शाला आमोन, आमोनाला योशिया आणि योशियाला यखन्या व त्याचे भाऊ हे बाबेलास देशांतर झाले तेव्हा झाले। बाबेलास देशांतर झाल्यावर यखन्याला शलतियेल झाला, शलतियेलाला जरुब्बाबेल, जरुब्बाबेलाला अबिहूद, अबिहूदाला एल्याकीम, एल्याकीमाला अज्जूर, अज्जूराला सदोक, सदोकाला याखीम, याखीमाला एलिहूद, एलिहुदाला एलाजार, एलाजाराला मत्तान, मत्तानाला याकोब आणि याकोबाला योसेफ झाला। ज्या मरियेपासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मला तिचा हा पती। याप्रमाणे अब्राहमापासून दाविदापर्यंत सर्व मिळून 14 पिढ्या, दाविदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत 14 पिढ्या आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत 14 पिढ्या। येशूचा जन्म। येशूचा जन्म। येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला। त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गरोदर झालेली अशी दिसण्यात आली। तिचा नवरा योसेफ धार्मिक असून तिचा उघड अपमान करावयाची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने निश्चय केला। तो त्या गोष्टींच्या विचारात आहे तो पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू आपली स्त्री मरिया हिचा स्वीकार करावयास घेऊ नको, कारण तिच्या ठाई जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे। ती पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून तारेल। हे सर्व यासाठी झाले की प्रभूने संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे। ते असे की पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याला इम्मानुएल म्हणतील। या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव असा आहे। तेव्हा झोपेतून उठल्यावर योसेफाने त्याला प्रभूच्या दूताने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने आपल्या स्त्रीचा स्वीकार केला। तरी ती पुत्र प्रसवेतोपर्यंत त्याची व तिची ओळख झाली नव्हती। त्याने त्याचे नाव येशू ठेवले।